हे प्रताप, अरे लवकर आटप. नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी आपल्याला सकाळी 11 वाजता बोलवलंय, रात्री नाही. माहिती आहे रे, माहिती आहे. हे घे. राजा, या रेझरचं आणि ब्रशचं नातं जसं अतूट आहे तसं आपलंही नातं अतूट आहे ना. अरे म्हणून तर एकच रेझर आणि ब्रश आपण इतकी वर्ष वापरतो. पण प्रताप, आपण एक काम करूया. नोकरी लागल्यानंतर एक दुसरी नवीन जोडी घेऊन येऊ. मूर्ख आहेस. अशाने आपल्या तत्वाला बाद नाही काय येणार. तत्वाला बाद? हा मग. अरे एकाच पुस्तकावर शिकायचं, एकाच वेळी शेतकी शिक्षणाची पदवी घ्यायची आणि एकाच ठिकाणी नोकरी करायची. हे आतापर्यंत सगळं पाळलं की नाही आपण? आणि फक्त एकाच मुलीशी एकाच मांडवात एकाच वेळी लग्न करायचं तेवढं बाकी राहील. हा, तेही आपण दोंडव सहज शक्य करू. दोंडव? येस. तू असं कोड्यात बोल नको, आपल्याला नाही कळलं. नाही कळलं ना. द्रौपदीने 5 जणांशी लग्न केलं, त्या काय म्हणतात? पांडव. पांडव. आपण जर दोघांनी एकाच मुलीशी लग्न केलं तर आपल्याला काय म्हणतील? असे आपण दोघ जण दोंडव. दोंडव शब्दाची अशी व्युत्पत्ती आहे. तुला नाही कळणार ते. प्रताप, पत्र आलंय तुमचं. दे. त्यांचं आहे. दे इकडे. बरं. प्रताप, पत्र वाच तू. वाचू. चिरंजीव प्रताप, अनेक मंगल आशीर्वाद. तुझं पत्र मिळालं. तुला नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी बोलावणं आलंय हे ऐकताच तुझ्या आईला खूप आनंद झाला. पैशाच्या अभावे तिच्या औषध पाण्याबाबत खूप हायगाय झाली. वयोमानामुळे मीही खूप थकलो आहे. आजवर कर्ज काढून घर चालवलं, परंतु परिस्थितीची जाणीव ठेवून तू स्कॉलरशिपवर पदवी मिळवलीस. तुझ्या या नोकरीमुळे सर्व प्रश्न हळूहळू सुटणार आहेत. तरी तू यशस्वी होशील ही खात्री बाळगून पत्र संपवतो. तुझ्या आईचे तुला तसेच राजाला अनेक आशीर्वाद. तुझा आप्पा. प्रताप, माझं एक ऐकशील काय? आज तू एकटाच जा इंटरव्ह्यू साठी. का? तुला गरज आहे यार नोकरीची. माझं काय, आमच्या गावची जमीन मी कसू शकतो, पण तुला नाही. हे आपल्या तत्वाच्या विरुद्ध होतंय राजा. का? एकमेकांच्या गरजेमध्ये एकमेकांना सहाय्य करणं हे सुद्धा तत्वच आहे आपलं. विसरलास? प्रताप, तुझ्या आई वडिलांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेतच, पण तरी सुद्धा विश यू ऑल द बेस्ट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बी सीटेड. थँक्यू. आपण व्ही प्रताप. शेतकी पदवीधर आहे तुम्ही, पण नाव मात्र सिनेमातलं वाटतंय. बरोबर आहे तुमचं. तसं माझं संपूर्ण नाव आहे प्रताप, पण ते फार लांबलचक वाटतं ना, त्यामुळे मग शॉर्ट केलं. म्हणजे तुम्ही वनपुरी गावचे? हो. आमचे एक स्नेही श्रीयुत अप्पासाहेब वनपुरीकर पुरी दिवाण जी होती विश्वासराव इंगळ्यांच्याकडे, ते माझे वडील. अच्छा अच्छा. तुम्हाला इंगळे कुटुंबाच्या शांताफार्मची जबाबदारी सांभाळण्याकरताच तर आम्ही इथे बोलवलं होतं. शांता कशी? म्हणजे तुम्ही शांताताईंना ओळखता? हो, बाल मैत्रीण आहे ती माझी, पण गेल्या 17 वर्षात भेटलोच नाही मी तिला. आप्पा आणि नेहमी आठवण काढतात तिची. आंधळा मारते एक डोळा आणि देव देते 2, असं झालंय वकील साहेब. आंधळा मारते नाही हो, आंधळा मागतो. मला काही कळलं नाही. आपलं लग्न झालंय का? नाही, आधी नोकरी आणि मगच लग्न. बराबर, एकदम बराबर. तुमचे ते शिवगड मधले कोण ते शेलार शेठ, त्याच्यासारखं बोलला तुम्ही. अहो, शेलार शेठ नव्हे हो, शेलार मामा. अहो, ज्याला त्याला शेठ कळला होता, गोविंद शेठ. प्रतापराव, तुमची आणि शांततेची मैत्री लक्षात घेऊन आम्ही तुमच्यावर एकाऐवजी 2 जबाबदाऱ्या टाकल्या तर? 2 जबाबदाऱ्या कोणत्या? एक नोकरीची आणि दुसरी शांताबरोबर लग्नाची. पण मी ते शुभ कामाला नाही नाही म्हणायचा. वकील शेठ, ते रघुनाथरावला ताबडतोब कळवून टाका.
की छोकरा छोकरीला बघायला येते म्हणून. काय बराबर आहे की नाही टिकरा? बराबर आहे. म्हणजे नुसतीच पदवी मिळवली होय शितकेची. हो. नाही म्हटलं काय घरची मिस्टेक. मिस्टेक कसं आहे, घरात काय मिस्टेक नाही आमच्या. हो इस्टेट हो इस्टेट. होय. नाही होती, पण माझ्या शिक्षणासाठी विकावी लागली. या बाय, काय झालं त्या शिक्षणाचा उपयोग? मी म्हणते आज जमीन असती तर ही पाळी आलीच नसती. कसली? घर जावई होण्याची. काहीतरी काय बोलताय? आत्याबाई, शांताला आणले. ये शांता. शांता, पाहुण्याला चहा दे. चहा. हातात काय धरलास कप? दे त्याला चहा. मग तुमचा नकार कळू म्हणता मंडळाला? तुमचा काहीतरी गैरसमज होतो आत्याबाई. मी तुम्हाला नकार कळवलाय कुठे? शांता मला पसंत आहे, जशी आहे तशी. बरं, येतो. नमस्कार. चला तयारीला लागा. मुलानं मुलगी. पण मुलीनं मुलगा कुठं पसंत केला? ताबडतोब मंडळाला कळवा की शांताला प्रताप नवरा म्हणून पसंत नाही. हो. आणि हे बघा, 4 पत्र पाठवून अजून सर्जेचा पत्ते नाही. त्याला तारेने पैसे पाठवा आणि लिहा की आश्चर्य तसा निघून. मी मुद्दामच बोलवलं तुम्हाला. असं आजच सकाळी पत्र आलं शांताच्या घरून. असं तुम्ही आम्हाला तुमची पसंती कळवली, पण आजच्या पत्रात शांताचा नकार आलाय तुमच्या बाबत. नाही आज महादेवाला नवस केलाय मी. काय म्हणून? यात त्याची पीडा कायमची टळो आणि आमच्या शांताचं लगीन लवकरात लवकर होऊ दे. असा नवस करून नशिबातलं टळतंय भाई. माझी खात्री आहे माझा नवस नक्की पुरा होणार. बघ तू. काय चमत्कार घडवला. अय्यो रामा, त्यात कसला हो म्हणतो मी. चमत्कार कुणाचा म्हणायचं हो? बैल हो, आमच्या गावच्या बाळू पैलवानाचा बैल. अय्यो रामा, बाळू त्या बाळ्याने शिकवलेला दिसतोय की हो.
मी बरोबर ओळखते की हो त्याला. बाळू पैलवानला? अय्यो रामा, बैलाला हो असं काय करायला लागलाय तुम्ही? अय्यो रामा पाप. कुठे गेली हो ती कोण? तरुणी हो? अरे शांता कुठे गेली? गेली दिसत नाही. गेली वाटतं. गेली वाटतं की हो. नर्मदाबाई कोंड्यासनी घरला घेऊन चला. आत्याकडून बक्षीस द्या. शांताचा जीव वाचवलाय त्याने. वय वय. पाहुणा चलता ना मग घरी? घरी वय तुमच्या? वय. चला की हो. चला. तुमने पुकारा म्हणतो मी हा. तो हम चले आएच की हो. हा? चला. चला. तुम्ही इकडे कुठं? नर्मदा काय झालं ग? काही नाही. शांताच्या अंगावर एक वळू आला होता. ह्यानी मुरवून एक कोपर आणला. बैल तिथल्या तिथंच मुरगळला. छान छान. अरे माझ्या मर्दाला काहीतरी बक्षीस दिलं पाहिजे. त्यात एवढं काय हो विशेष? माशाला कधी भीती असते की काय हो? पाण्याची हो. कसलं जनावरांचं कसलं हो? होय शेतकऱ्याला हो. म्हणजे तुम्हाला शेतीची बी माहिती आहे? काय? जरा हो आमचा 50 एकर सांभाळतो तू बघा. जमीन बागायती होत. ऊस इंजान फिंजान खोलायचं. पुन्हा बसवायचं की हो. कम्प्लीट की हो सगळं. तर बाबा तू कुठला? हे आहे ते बघा इकडचं बेळगावकडचं आहे बघा. कुठे मिळतंय का बघायला आलो होतो बघा. साखरी हो. हा. तुमचं ऐकून आलो होतो बघा नाव या गावात. बैलानं या बैलानं देवाच्या रूपानं सोडलं बघा या तुमच्या दारात. खरंच हो. तुम्ही जावा. जाऊ म्हणता? तुम्ही नाही. मी नाही. उपकार झाले बघा तुमचे आमच्यावर. चला. भारत जावट आहे बघा हो करता हा. एवढा मोठा हो तुमचा वाडा हो. हा. डोंगर की काय होते? लटकतंय म्हणायचं की काय हो? पण तुझं नाव नाही सांगितलं. माझं नाव बघा देव धनंजय. धनंजय हरहुंदरी की हो. पण लोक मला प्रेमाने म्हणतात बघा. काय? धन्नो. प्रेमानं म्हणतात की हो. अरे वा. नाव नाही बघा आमचं ते. दिलंय बघा कर्नाटक सरकारने की हो. आमचं बघून ते काम. मग तू राहा आमची शेती सांभाळायला. काय इकडे कसं काय येणं केलं म्हणतो मी? हा. देवाच्या दर्शनाला आले होते इकडे हा. आणि मी इकडे आले. परवा तुम्ही माझा जीव वाचवला. अय्यो. पण मी घाबरून निघून गेले. हा? साधा आभार सुधीक मानता आलं नाही मला तुमचं. अय्यो रामा पाप. आता तुम्ही कशाला आमचे आभार मानता हो? खरं म्हणजे आम्हीच मानायला पाहिजेत बघा नोकरी बद्दल. आभार हो. असं काय करायला लागलाय? अरे काय वाटायला झालं तुला? कमालच केली हो या धनंजयरावनी. कसं? हो हो एका दिवसात विहिरीचं इंजिन चालू केलं की हो शेतावरलं. हो. म्हणजे परवा सांगितल्याप्रमाणे बऱ्याच गोष्टी अवगत आहेत की तुम्हाला. अय्यो रामा खोटं बोलणं म्हणजे पाप समजतो बघा आम्ही. एक एक करून बरीच इंजिन दुरुस्त करायची आहेत बघा आम्हाला तुमच्या घरची. बिजली कितीच आहे हो तसं. हा सर्व भविष्य सांगतो की हो आम्ही. हात बघू तुमचंही भविष्य सांगतो की हो. हात. बायकांचा उजवा हात बघायचा नसतो, डावा. मला ठाऊक होतो ते. तुम्हाला माहिती आहे की नाही ते बघत होतो. जरा खाली बसूया खाली सावकाश. डावा. किती चांगला आहे हो तुमचा हात. शनी वक्री आहे बघा. शिवाय राहू आणि केतूची युती रेषा सांगते ना तसं. तरुण आला होता बघा.
त्यानं तुम्हाला पसंत केलं होतं. त्यामुळे इच्छा असताना सुद्धा मुकावं लागलं बघा त्या तरुणाला तुम्हाला. होय. तो योग पुन्हा येणार आहे की हो. त्या तरुणाला तुमच्याशीच लग्न करायचंय की हो. तुमची इच्छा असेल तर आजही भेटेल बघा तुम्हाला तो. काय सांगताय? प्रताप कुठे सध्या? तुझ्या समोर. तुका शांता, तुझ्यासाठीच आलोय मी इथं. तुझ्यावर झालेल्या प्रत्येक अन्यायाचा हिशेब वसूल करायचा आहे मला. तुझ्या आत्याकडून, सरजाकडून. बारीक नजर ठेव. मला काहीतरी काळ बेर दिसते. कोण रे तू म्हणतो मी? अरे प्रतापराव आपणच का? का तू कोण? गावाकडनं आलो. शांतानं पाठवलं. शांताने पाठवलं. चिठ्ठी घेऊन. काळजी करू नका, मी सुखरूप आहे. संभा देईल त्या पत्त्यावर ताबडतोब या. संभा मी. तुमची पुणे आहे का घरात? शांता? शांता, तुझा निरोप मिळेपर्यंत जीवात जीव नव्हता बघ माझ्या. वाटलं माझ्या सांगण्यावरून तू त्यांच्या कागदावर सही केली नसणार आणि त्या नराधमाने तुझा. ए कुडबुड्या, कोण रे तू? आला सातन धरलाच हात. कुठला कागदान कुठली रसई? आणि नराधम कोण आहे रे? आईला काही येड्याच्या इतकी तळत न पळून गिळून आलायस काय? हे बघ, आधीच तुझ्या काळजीने अर्धमेला झालो तुम्ही. त्यात तुझी थट्टा करू नको शांता. शांता? कोण शांता? मी दुर्गा आहे, दुर्गा. दुर्गा. आणि हे बघ, पोस्टाच्या पाकिटावरला पत्त्या चुकलाय तुझ्या. पण हा कॅप्टन जगदाळेंचाच वाडा आहे ना? वाडा त्यांचाच आहे, पण मी शांता नाही. आईला बघताय काय? मी कुठे? चला धावते तुम्हाला तुमची शांता. शांताताई, तुझं हे पाहुणं आल्या आल्या मला बघून हबकलं. लई टेर उडवली मी यांची. दुर्गे, तोंडावर की जरा. जिबाला काय हाड बिड हाय का नाही तुझ्या? चला चल पोरी. दुर्गा, ए दुर्गा, काय झालं काय तुला? पाय गमवला माझा गमवला? कायमचा. कायमचा? अगं पण कसा? काल सांजेला आमराईत डाव साधला त्या साहेबरावच्या माड्यानं. शाळेला त्या साहेबरावाच्या. माझा ऐकशील? माझं नाव सोडा दुर्गा, आणि धडक्या मुलीशी लगीन करा. उगाच का माझ्या लंगडीची तोंड बांधून घेते सगळ्यात. नाही दुर्गा, ते शक्य नाही. तू कशीही असलीस तरी या राजाची राणीच राहणार. असं? मग हे धरा, ही गोड बातमी आईला जाऊन सांगते. हं? आईला? दुर्गे, लग्न होऊ देत नाही तुला सरळ केली ना तर मान नावाचा राजा नाही बघ. अरे
म्हणजे तू पोहोचलेला आहेस हे मला माहिती होतं, पण इथेही पोहोचलास. काय करणार, नोकरी करताना मालकासाठी काय करावं लागत नाही. त्यामुळं करून देतो. एवढं साम्य. या आमच्या मालकीणबाई शांताबाई आणि हा राजा माझा मित्र. माझा मालक. असं होय. म्हणजे तुम्हा दोघांची दोस्ती कवाची म्हणायची? बालपणापासूनच आम्ही मित्र. एकाच पुस्तकावर शिकलो, एकत्र खेळलो, वाढलो, राहिलो. ठरवलं होतं की एकाच मुलीशी लग्न करायचं. नाही म्हणजे आमची आवड निवड सारखी आहे म्हणून म्हणतो. पण तो प्रश्न आमच्या देवतेनं शांता दुर्गेनं सोडवला. वा. प्रताप, अरे 52 पत्त्यात तू 2 जोकर पाहिले असशील. हा. पण आज त्यात या 2 बदामच्या राण्या पाहून मी मात्र चक्रावून गेलो. या दोघींच्यातला सारखेपणा बघून कोणी बी चक्रावत. पण त्याला बी एक कारण आहे. कारण? कसलं कारण? कारण ह्या दोघी एकाच पत्त्याच्या बंगल्यातल्या राजा राणीच्या जुळ्या मुली आहेत. पण ते पत्त्याचा बंगला कोसळला. एक तिथं राहिली आणि दुसरी इथं आली. दुर्गे, वय पोरी, आम्हाला मूल नव्हतं. ज्योतिबाला नवस करायला आम्ही दोघं चाललो होतो पाहिजे. जंगलात एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज कानावर आला. बघितलं तर एक 3 वर्षाची मुलगी झाडावर अडकून रडत होती. यांनी धावत जाऊन तिला सोडवली. विचारपूस केली पण तिच्या आईबाचा पत्त्या लागला नाही. वाटलं शांताचा काही पत्त्या लागला? नाही, अजून काहीच पत्ता नाही. पुढच्या महिन्यात शांता सज्ञान होणार होते बघा. म्हणजे आम्हा दोघांनी इथनं जायला मोकळी झाली असते. पण हे भलतंच आलं बघा. साहेब, शांताची या घरातली आठवण होती बघा. कुठं सापडलं हे? आता एवढं पार्टच बघत बसावं लागणार शांताचं. खुर्चीचं हो. ज्योतिबाच्या डोंगराखाली एवढं मिळालं बघा. बाकी सगळा चक्का चुरकी हो. म्हणजे शांता नकाचा सुद्धा पत्ता लागला नाही बघा तिच्या. एवढा मोठा उंच हो डोंगर आहे की हो. खाली उतरता उतरता काय उरणार म्हणतो मी. शरीर की हो. आई, तुझं भाकीत खरं झालं. बाबा तू वकील साहेब आहे. नको रडू, ती शहाणी आहे ना. शहाणी आहे राजा. कोण आहे? आपलं सरजू. ये शांत. सरजू, ये. सरजू, कशी आहेस तू? हा? सरजू, सरजू, किती वाढलायस रे तू. किती वाढलायस. बस. किती वाढलायस. आत्या, किती वाढलायस. नर्मदा, हिला आत घेऊन जा तू. आत? आत जा मी बेटा. आत जाऊ? आत जा बेटा. नाही जाणार. नाही जाणार मी आत. नर्मदा, का नाही मी जात तू आत आत? जाणार तू नाही. का नाही जात? मला सही करायची. सई. शांत बेटा, सही करायची. हो ग, करायची ना. छान आहेस ना. उद्या करू आपण सही. सही करायची मला आता. शांत बेटा, तू थकलीस.
जरा जाऊन आराम कर. नाही हो. मला कागद पाहिजे सही करायची नर्मदा तिला वहिनी साहेबांच्याकडे घेऊन जा. उद्या. आज चल बेटा, आज चल. उद्या, हा? उद्या तू छान आहेस ना बाबा. जा, जा. आज चल. छान. हा, उद्या सही करणार. आज चल बेटा, आज चल. सांभाळ बेटा, चला आज चल. ठीक आहे. उद्या सही करणार हो, मी. हो. हा, उद्या करायची, करायची. हा, उद्या. हा, उद्या करायची. चल बेटा, चल. उद्या सही करणार मी. उद्या करायचं ना, कागद द्यायचं ना सही करायला. हा, उद्या कागद. हा, हा. काय? सही. सही करणार ना मी. चल बेटा, चल. उद्या, चल. अहो ते अशी काय करते सारखे सही सही सही. आत्याबाई अपघातामुळे तिच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. तिला आराम करू द्या. मी निघतो. बरं. माझी जर गरज भासली तर धनंजयला पाठवणार. आता बाई शांताला गडद झोप लागली आहे. तर आजचं तिचं वागणं बघून मला बाई वेगळा संशय येतो. या कसला का संशय? नाही म्हणजे आमच्या गावच्या एका बाईचं असं वागणं बघितलं होतं म्या. तिला भूतानं झोपाटलं की हो. अगं हे नर्मदे तुझा थोबडा बंद कर. असा भूताकेच्यावर माझा विश्वास नाही. अगदी बरोबर बोललात की हो आत्याबाई. आता कुठून असणार हो भूत? पूर्वी होती बघा, असं म्हणतात बघा. आता सगळी मेली असणार बघा भूत. जास्ती नसतो हो भूतांचं. काय आयुष्य हो, असं काय करायला लागलाय? काय झालं? नर्मदा आतमध्ये जाऊन बघ काय झालं ते. मी नाही नाही तोताराम, ए तोताराम. काय जर हात चल माझ्या संग. चल म्हणते ना. आतमध्ये स्वयंपाक करतात की काय हो भूत? भूत भांडी घालतात की काय हो? काय समजत नाही बुवा, काय आतमध्ये मारामारी भूत. नर्मदा नर्मदा. नर्मदाबाईने मिशा आल्या की हो. लाजताय तो म्हणून एकमेकाच्या मागे लपताय. लाजताय. नर्मदे तुमचे कपडे कसे बदले झाले? आई हे काय नाटक चाललंय घरात? मला भूक लागली. चल वाढ. भूताटकी म्हणायची की काय होई? जेवणाचे कोळसे की हो झाले? या घरात भूत वावरते. मला लय भ्या वाटायला लागली. माझा ऐकशीला कुणा देवरशीला सांगावं झालाय तोतारामकडनं. तूच हे भूत काढाल. नर्मदा. चुप. मी नाही कुणाला बोलवणार. असे कित्येक भूत मी वटणीवर आणले. कळतंय की काय हो? अंग खूपच हाताळली बघा तुम्हाला. आलं हो. एक उपाय सुचवीन म्हणा म्हणतो बघा मी. सगळं अंग कसं एकदम सलाम पडतंय बघा. असं म्हणतोस बाबा. बर तुझ्या तरी हाताला यश येऊ दे. अंग ना अंग माझं छानकतंय बघ. कालच्या परकरानं. बाजलो का तू? बाजलो की का? आता बघू. हा? आता बघू. हा हा. सैल तोडा की हो. काय? हात हा. आपला नाही तसं समजा. आ? हात. काय झालं हो? खरं जळलं तुझं लक्षात. माझं कसला रे उपचार घेऊन? कशाचा खटकन आवाज आला ह्यो? बिजागिरी हो हाडाची. हा? मोडली की हो कडकन. या बाया. हा. बस झालं बाबा. समधी माझ्या हाड मोडून ठेवशील. हवं त्या शांतीची भुताटकी सुरू झाली. भुताडकी कसली घेऊन बसला तो? ते सगळं मानसिक असतं बघा ते. एक उपाय सुचवीन म्हणतो मी. काय? आमचं ते एक ओळखीचं आहे बघा बेळगावला डॉक्टर. त्याला दाखवूया बघा. शांताला एकदम रुळावर येते बघा शांताची काय? गाडी हो. आता जाऊन घेऊन येतो बघा मी. काय ग? अगं जळलं तुझं तोंड भासते का काय मला तू? अगं बाय ग. अच्छा बाई आली की हो.
डॉक्टर ढगले हो आज नाव आहे हो असं काय करत? नमस्कार. नमस्कार. या डॉक्टर साहेब या. फार मोठे बघा हे. हा अनुवंशिक डॉक्टर बघा. यांचे वडील डॉक्टर, त्यांचे वडील डॉक्टरच हो आणि त्यांचे वडील सुद्धा डॉक्टरच हो. यांना एक लहान मुलगा आहे 5 वर्षाचा बघा, तो सुद्धा डॉक्टरच हो. रोगी मुलगी कुठे आहे? हाय की घरात? एकटीच आहे. होय. असू द्या. रोग्याला तपासताना मला एकांत लागतो. एक वेळ रोगी नसला तरी चालतो की हो, पण खोलीत एकांत मात्र पाहिजे बघा. Shut up. चला. थांबा हो तुम्ही, असं काय करायला लागला गे? मी दाखवतो की त्यांना. चला हो. मी येणार आहे दुर्गाला माहित नाही ना. तिला माहित नाही, तू जात नाही. आगे बडो मैं देख लेता इधर का. काय आत्याबाई कुठं निघालात सकाळी सकाळी पोराला कडर घेऊन? आम्ही निघालो आमच्या गावाला. तू बस एकटीच घर कवटाळी. एकटे का हो आत्याबाई? चौकटी म्हणा की हो, चौकटी. आम्ही आहोत, रघुनाथराव आहेत, आई साहेब सुद्धा आहेत, जिवंत की हो. म्हणजे आम्ही काय मेलोय का? ये जीना भी कोई जीना है लल्लू. Shut up. आत्या गेली 17 वर्ष माझ्याच घरात राहून तू माझा पाहुणचार केलाय. आता मी तिथंच तुझा पाहुणचार करणार. त्यासाठी तुला इथं थांबावं लागेल. थांबशील ना? बोल, थांबशील ना? अय्यो रामा. राहतो. चल. राहिले की हो. लातों के भूत बघा